ईशा ईशा थांब थांब थांब, तिथे राधिका उभी आहे बघ. हाच तो स्टॉल आहे. चल ना चल, वाटलं होतं तुझे. नको कशाला उगाच. ऐक ना, माझ्याकडे आयडिया आहे. हे बघ नको इश्यू होईल उगाच. अगं नाही होणार काही, मी असताना काही इश्यू वगैरे होणार नाही. चल यू जस्ट प्ले अलॉंग. ओके चल ना चल. दादा अहो वडापावची चटणी पण देते तुम्हाला. आपल्या नुसती चटणीच नाही तर यातला मसाला पण देईन करून. एक दिवस वापरून पहा तुम्ही, तुम्हाला जर पटला तर मग घ्या. चालेल का? तुमच्याकडे तर माझा नंबर आहे ना? हा मग ठीक आहे. दादा एक वडापाव दे रे. हा एक सेकंड. क्या काय कागद मिरच्या पाहिजे? बापरे, अरे काय टाकलेस? माझं पोट दुखायला लागलं. अहो चांगली आहे चटणी. काय चांगली वगैरे ते काय घाण चटणी आहे. पोट दुखतंय माझं. काय होतंय? घाण चटणी आहे काही. पोट दुखायला लागलं माझं. पोट. तू ही चटणी का खाल्ली? सगळं तुझं काय टाकलं असेल काही सांगता येत नाही. तुला फूड पॉइझनिंग झालं ना तर तुला ऍडमिट करावं लागेल आणि आयसीयू मध्ये न्यावं लागेल. कोणी खाऊ नका. काय चटणी करून राहिले बे वाले? तिच्या पोटात दुखतंय, ते चटणीमुळे नाही, आपल्याला ऑर्डर मिळते ना, माल खपतोय त्यामुळे. तुला काय माहिती माझ्या पोटात का दुखतंय ते? आओ प्लीज कोणी खाऊ नका चटणी. प्लीज कोणीच खाऊ नका. पोट दुखतंय, प्लीज खाऊ नका. अजिबात खाऊ नका कोणी. हे हो मॅडम काय पण काय बोलताय? खाऊ नका म्हणजे काय? आमचं गिराईक पळवत आहे का? चला निघा इथून. मी पळवत नाही कोणाला. पोट दुखतंय माझं. आणि निघा काय निघा? तर बिचारा मुलीला त्रास होतोय तुझी चटणी खाऊन. बिचारी कसली नाटके. चला निघा इथून. हॅलो हात नाही लावायचा अजिबात. समजतोच कोण आहे तुला? फुकड्या दादा. अरे तुझं जर काय कुंकर मारली ना उडून जाशील तू. कुंकर बिंकर घरी मारा. चला निघा इथून. धंद्याची वाट नका लावू. जम मारे मी तुला. आई आई हे आई आई काय करतो तू? चुकड्या तुझी आई पण चुकडीत असेल. मी नाही घाबरत. ए आई आई ही बघ कशी करते. ही तुझी आई आहे? हा मग ही चीटिंग आहे यार. कोणाच्या पोरावर हात उगारतेस तू? हा? आणि कोणाच्या चटणीला नाव ठेवतेस ग तू? नाही सुंदर, एकदम सुंदर आहे वडापाव. मी आता तेच सांगत होते की तुला सांग ना खरं. हा? आमच्या चटणीला नाव ठेवते ना? नाही होत. अगं भवाने, हा सटवे, तू माझ्या चटणीला आई जाऊ अगं नको राहू दे. अरे दादा पण आता तरी तुला कळलं का? आपले मोठे लोक म्हणतात ना सुसंगती सदा घडो. बघ तुझी संगत गेली तुला सोडून. लागलं का तुला? बरं आता जा डॉक्टरांकडे जा आणि चांगली 4 इंजेक्शन घे. किती लागले बघ. माहिती म्हणून काय करू? ती खूप जोरात मारत होती. खरंच सॉरी यार. सॉरी काय सॉरी? पळून का जायचं तिकडून? बरोबर आहे. आपण एक काम करू. मी तुला इटालियन खायला नेते. तुला आवडतं ना इटालियन फूड? हा आपण खाऊया. ओके
बच्चा अगं कुठेस तू? ऑफिसला गेली नाहीस का अजून? ऍक्च्युली मी अगं असं काय करतेस? तिकडे वाट बघतायत ना सगळे. मला आता आनंदचा फोन आला होता. निघ बरं तू लवकर. कमिटमेंट असते ना. अरे पण माझी कॅब बंद पडली ना, मग मी काय करणार आहे त्याच्या सगळ्यात? आणि आपली कार पण खटार आहे काही. हो ठीक आहे, आता ते सगळं सोड. तू लवकरात लवकर ऑफिसला पोहोच, ठीक आहे? उद्यापासून मी आनंदला तुझी काहीतरी सोय करायला सांगतो. ओके ठीक आहे. ओके चल बाय. ओके बाय. लव यू. मिस यू. इटालियन फूड खाऊ. ऐक ना तुला दुखतंय ना खूप? मग तू आता रेस्ट कर, आपण रात्री जाऊया. ओके? तू नेहमी असं करते यार. यू आर अ टीचर. आय न्यू इट. आय एम व्हेरी सॉरी. प्लीज ना, ऐक ना, मला जावं लागेल आता. बरं ऐक रात्री तुला इटालियन किंवा मेक्सिकन काय सगळं खाऊ घालते. तुझा आवडता ड्रिंक पण देते. ओके? ओके प्लीज आता घरी जा. टेक केअर. ओके? मी भेटते रात्री. ओके बाय. लवकर ये. येस बाय. यार नाही नको, इथे ती हिप्पो आहे. ही फाईल माझ्या डेस्कवर ठेव, इथे बघतो. ओके सर. जेनी कशी झाली मीटिंग? सब मस्त हँडल केलं तुम्ही क्लायंटला. असंच एकदा मागे एप्रिलमध्ये कपूर सरांच्या क्लायंटला गुरु सरांनी अटेंड केलं होतं. तेव्हा त्यांचं प्रमोशन झालं होतं सर. पण मला प्रमोशन मिळण्याचे काहीही चान्सेस दिसत नाहीये, कारण सगळ्यांना माहिती आहे. आहेत कुठे त्या? मॅडम गुड मॉर्निंग मॅडम. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून मॅम. काय चाललंय इकडे? कॅफेटेरिया हा? इथे काम करायला जा की गप्पा मारायला येता तुम्ही? मॅम उगाच शांत राहा थोडा मॅडम, कारण काय ना तुम्ही गैरसमज करताय. हे म्हणजे इथे उभे राहून मी जेनीला हेच सांगत होतो, आम्ही कामाचंच बोलत होतो मॅडम. येस मॅम. आज सकाळी खूप इम्पॉर्टंट मीटिंग तुम्ही मिस केली आहे मॅम. हो आज सकाळी मीटिंग होती. तुम्ही ते काय जेनी ते स्कूलमध्ये स्टुडंट जातात आणि रोल नंबर सांगून असे हात वर करून सांगतात, ते काय होतं ते? अटेंडन्स. नाही ते मराठीत काय बोलतात त्याला? सर मराठीत माहित नाही, पण हिंदीमध्ये हाजरी म्हणतात. हा करेक्ट. तुम्ही हजर राहिला नाहीत मीटिंग मध्ये मॅडम. काय केलं? मी निघाले होते वेळेत, पण अगं भवाने, हा सटवे, तू तर माझा तोंडीला नाही. म्हणून काय झालं मॅडम?